JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण हिवाळा स्पेशल पौष्टिक असा ड्रायफ्रूट्स हलवा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी खारीक पावडर, 10 काजू, बदाम, अक्रोड, 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे बारीक केलेला गूळ, थोडी वेलची व जायफळ पावडर। कढई तापत ठेवली आहे। त्यात आता आपण काजू, बदाम, अक्रोड भाजून घेऊ। काजू टाकते, बदाम, अक्रोड, मंद आचेवर आपण हे थोडे 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेऊ। भाजल्याने छान चविष्ट लागतो अगदी हलवा। काजू, बदाम, अक्रोड 2 ते 3 मिनिटं छान मी असे गॅसवर भाजून घेतले आहे। कोरडेच भाजायचे, छान भाजले जातात मस्त। आता आपण काढून घेऊ ताटात। मी आता खोबरा कीस टाकते आहे। खोबरा कीस पण आपण 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेऊ। खोबरा कीसच्या ऐवजी आपण खोबऱ्याचे कापही करून घेऊ शकतो। थोडं लालसर भाजून घेऊ आपण। थंडीच्या दिवसात असा हलवा खाल्ला ना खूप पौष्टिक असतो, आरोग्यदायी होतो। आमच्याकडे अशी पद्धत होती, माझी आजी बाळंतीणबाईला अगदी 2-3 दिवसापासूनच खायला द्यायची असा हलवा। लाडू करायला वेळ लागतो ना, तर असा हलवा द्यायची। खोबरंही भाजून झालं आहे। मी आता ताटात काढून घेते। मी खारीक पावडरही परतून घेते थोडी, 1 ते 2 मिनिटं। म्हणजे मिक्सरवर आपलं छान बारीक होतं हे खारीक आणि खोबरं, काजू, बदाम। खारीक पावडरही छान भाजून झाली आहे। मी आता गॅस बंद करून हे सगळे पदार्थ गार करून घेते। भाजून घेतलेले काजू, बदाम, अक्रोड आता गार झाले आहेत। मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेते। थोडे जाडसरच करून घेते हे काजू, बदाम, अक्रोड मिक्सरच्या भांड्यात छान जाडसर करून घेतले मी। जाडसर असं खाताना छान वाटतं। तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीकही करू शकता। आता हे मी वाटीत काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात मी आता खोबऱ्याचा कीस टाकते। खोबरा कीस व खारीक ते आपण थोडं फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात। खोबऱ्याचा कीस व खारीक तेही छान बारीक झाले आहे। 1 ते 2 मिनिटं असं फिरवून घ्यायचं। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात आता 1 वाटी पाणी टाकून घेते। थंडच पाणी आहे, तर हे पाणी आपण गरम करून घेऊ। गरम झालं आहे, त्यात मी आता 2 चमचे गूळ टाकून घेते, बारीक केलेला। खारीक पावडर असल्यामुळे आपण गूळ कमी टाकला आहे। गूळ पाण्यात छान विरघळून घेऊ आपण। गुळाचे पाणी छान उकळते आहे, गूळ पण विरघळला आहे। आता मी तूप टाकून घेते। साजूक तूप आहे, घरीच बनवले मी। 2 चमचे टाकले। तुपाने छानच लागतो। पाण्यात मी आता काजू, बदाम आणि अक्रोडची भरड टाकते। बारीक केलेले खारीक खोबऱ्याचं कूट टाकते आता हे छान आपण मिक्स करून घेऊ। कमी गॅसवरच आपण आता हे बनवतो आहे। आता 1 ते 2 मिनिटं आपण आता झाकण ठेवून छान शिजवून घेऊ। 1-2 मिनिटं झाले आहेत। आपण आता हलवा बघून घेऊ। मस्त छान शिजतोय, मस्त सुवास सुटलाय अगदी। साजूक तुपाचा, काजू, बदाम, खारीक खोबऱ्याचा छान सुवास येतोय मस्त। लुसलुशीत शिरा छान झालाय आपला। जायफळ पावडर व वेलची पावडर टाकते।
आता छान मिक्स करून घेते. मी गॅस बंद करते आता. छान झालाय, मस्त हलवा आपला. छान गरमागरम हलवा आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ. खूप चविष्ट लागतो अगदी खायला. आपण यात दूधही, कोमट दूध टाकूनही आपण खाऊ शकतो. गरमागरम पौष्टिक ड्रायफ्रूट्स हलवा तयार झाला आहे. चवीला खूप छान लागतो. उपवासाच्या दिवशी आपण असा हलवा बनवू शकतो. तर मग आपण पण या पद्धतीने हलवा घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.